हॅलो. सो दिस इज अवर सेकंड डे इन ब्रुसेल आणि छान असं रेडी झालो सकाळीच आणि ब्रुसेल स्टेशनला येऊन पोचलो. ब्रुसेल स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडून पोचलो ब्रूज स्टेशनला आणि आज आम्हाला ब्रूजमधली आयटनरी कव्हर करायची होती. ब्रूज हे शहर हे फेरीटेल सिटी असं याला म्हणतात आणि ते म्हटलं पण पाहिजे कारण इतकं सुंदर शहर आहे हे आणि ते जसं आहे तसंच त्यांनी छान मेंटेन केलं आहे. इथे मोठे मोठे टॉवर्स आणि छान मोठे मोठे पॅलेससुद्धा आहेत आणि इथे कॅनल राईडसुद्धा करता येते आपल्याला. तर ही अशा प्रकारची कॅनल राईड इथे असते. कॅनल म्हणजे ओढे असतात आणि आता तरी इथे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाले आहे त्यामुळे लोक गाड्यांनी किंवा ट्रेनने प्रवास करू शकतात. पण याआधी असं अजिबात नव्हतं. इथे त्यांना अशा प्रकारेच प्रवास किंवा कुठलीही गोष्ट आणण्यासाठी त्यांच्या घराबाहेर प्रत्येकाचे एक शिप असायचे आणि त्यातूनच ते प्रवास करायचे किंवा कुठलीही वस्तू आणायचे. आणि आता तसं नाही आहे. आता इथे टुरिस्ट कॅनल राईड करण्यासाठी येतात आणि खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे हा पाण्यातून सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा. आणि या कॅनलमध्ये बसल्यानंतर कॅनलचा जो रायडर असतो तो आपल्याला सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन देतो. कॅनल राईड झाल्यानंतर आम्ही गेलो इथली फेमस हॉट चॉकलेट ट्राय करायला आणि खरंच हे खूप सुंदर होतं. त्यानंतर आम्ही इथले पॅलेससुद्धा एक्सप्लोअर केले. ते पण खूप छान होते, खूप छान मेंटेन केलेले आहेत आणि जसे आहेत तसेच त्यांना रिडेव्हलपमेंट पण केली आहे त्याची. आणि ही जसं मी म्हटले की ही फेरीटेल सिटी आहे तर इथल्या गोष्टीसुद्धा अगदी गोष्टींमधल्यासारख्याच आहेत. म्हणजे एखादं बुक वाचल्यासारखी ही सिटी आहे किंवा चित्रात बघितल्यासारखी ही सिटी आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यानंतर भरपूर छान छान चॉकलेट्स पण होते, ते सुद्धा ट्राय केले. इथे चॉकलेट म्युझियम्स पण आहेत मोठे मोठे. तर तिथे पण बघितलं की चॉकलेट कसे बनतात ते. आणि या आयटनरीमधला आमचा लास्ट पॉईंट होता तो म्हणजे हा गन पॉवर टॉवर. तो सुद्धा एक्सप्लोअर केला आणि घरी निघालो जायला.